पुण्यातील एका अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असणारी तरुणी नुकतीच ओळख झालेल्या आपल्या मित्राला भेटायला गेली होती. पण ही तरुणी मॉलमध्ये गेली आणि आपला जीव गमावून बसली. या तरुणीला भेटायला आलेल्या तिच्या मित्राने तिचं त्याच मॉल परिसरातून काही साथीदारांसह अपहरण केलं. त्यानंतर तिच्या कुटुंबियांकडे 9 लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही म्हणून या 3 नराधमांनी त्या तरुणीचा गळा दाबून खून केला. या तरुणीचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या तरुणांनी नगर जवळील एका शेतात तिचा मृतदेह जाळला. त्यानंतर या तरुणीचा जळालेला मृतदेह एका खड्ड्यात पुरला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास करत आहेत. पुण्यात गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटना सर्रास घडताना दिसत आहेत. लातूर येथून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका 22 वर्षीय तरुणीचं अपहरण करून तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी हत्या केल्याचं समोर आलंय. कर्जबाजारीपणातून आरोपींनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून टाकला. खून केल्यानंतर आरोपींनी तरुणीच्या मोबाईलवरून तिच्या कुटुंबियांकडे खंडणी देखील मागितली. पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा उलगडा केला असून 3 आरोपींना अटक केली आहे. भाग्यश्री सूर्यकांत सुडे वय 22 वर्ष असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी शिवम फुलावळे, सागर जाधव आणि सुरेश इंदोरे या तिघांना अटक केली. मयत तरुणीचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळची लातूरची असलेली भाग्यश्री वाघोली परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होती. 30 मार्चच्या रात्री 9 वाजताच्या सुमारास ती विमानतळ परिसरातील फिनिक्स मॉल येथून बेपत्ता झाली होती. दरम्यान मुलीसोबत संपर्क होत नसल्याने तिच्या आई वडिलांनी पुणे गाठून पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. याच कालावधीत तिच्या आई वडिलांच्या मोबाईलवर खंडणीसाठी मेसेजही आला. 9 लाख रुपये द्या अन्यथा मुलीला मारून टाकू अशी धमकी त्यामध्ये देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. 3ही आरोपी मयत तरुणीचे मित्र आहेत. 30 मार्चच्या रात्री आरोपींनी भाग्यश्रीचे अपहरण केले आणि खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी नगर जिल्ह्यातील सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून टाकला. प्राथमिक माहितीनुसार आर्थिक कर्जबाजारीपणातून आरोपींनी हे कृत्य केलं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाग्यश्रीचे अपहरण केल्यास आपल्याला पैसे मिळू शकतात असा आरोपींचा समज झाला आणि त्यातूनच त्यांनी हे कृत्य केलं. 3ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.